माझा दीर इतका देखणा होता की त्याला पाहून मी वेडीत झाले होते. त्याचे ते पिळदार शरीर मी पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिले होते. मी पहिल्याच नजरेत त्याला माझे हृदय देऊन बसले होते. तो माझ्याशी बोलत होता, पण माझे पूर्ण लक्ष फक्त माझ्या दीराकडेच होते. त्याचे घाईघाईने कपडे घातले आणि मला शिकवायला सुरुवात केली. पण माझे लक्ष अभ्यासात अजिबात नव्हते. मला तर जणू आज 7वे आसमान गाठल्यासारखे वाटत होते. मला त्याला कोणत्याही परिस्थितीत माझे बनवायचे होते. आधी मला वाटायचे की तो माझा दीर आहे म्हणून मी त्याला आदर करायचे, पण आता त्याला पाहून मी पूर्णपणे वेडीत झाले होते. आता मी माझ्या दीरासमोर स्कर्ट घालून जायला सुरुवात केली, पण तो माझ्याकडे ढोकूनही पाहत नव्हता. मी त्याच्यासाठी पूर्णपणे बदलले होते. 24 तास नटून थटून राहायचे. मी मनातल्या मनात विचार केला, असे करून की काम होणार नाही. म्हणून एक दिवस मी ब्युटी पार्लरमध्ये गेले आणि खूप मेकअप करून तयार झाले. पण इतके सजूनही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी तो एक पुरुष होता. मी त्याला भुरळ घालण्याचे खूप प्रयत्न केले, पण जेव्हा जेव्हा मी त्याला पाहायचो तेव्हा आपली नजर दुसरीकडे वळवायचा. जेव्हा मी त्याच्या आजूबाजूला फिरणे बंद केले आणि छोटे कपडे घालणेही थांबवले. मला साडी नेसायला खूप आवडत असे म्हणून मी साडी नेसायला सुरुवात केली. एके दिवस मी माझ्या दीराच्या खोलीत कॉफी घ्यायला गेले. जेव्हा मी खोलीत गेले तेव्हा पाहिले की खोलीत कोणीच नव्हते. मी थोडे पुढे गेले तर पाहिले की त्याच्या वॉशरूमचा दरवाजा थोडा उघडा होता. त्याच्या वॉशरूममधून विचित्र आवाज येत होते. जेव्हा मी आत डोकावून पाहिले तेव्हा तो स्वतःच खेळत होता आणि विचित्र आवाज काढत होता आणि माझे नाव पुकारत होता. हे ऐकून मला थोडे आनंद झाला आणि मला माझे काम होताना दिसले. मी शांतपणे पावलेने वाजवता तिथून निघून आले. माझ्या दीराला कळले नाही की मी त्याच्या खोलीत आले होते. मी पटकन माझ्या खोलीत गेले आणि आंघोळ करून गुलाबी रंगाची पातळ साडी नेसली. मी साडीचा पदर अशा प्रकारे घेतला होता की माझी कंबर स्पष्ट दिसत होती. थोड्या वेळाने मी अभ्यासासाठी त्याच्या खोलीत गेले. माझा दीर आला आणि मला शिकवू लागला. आज माझे पूर्ण लक्ष अभ्यासावर होते, पण मी नोटीस केली की माझ्या दीराची नजर माझी कंबर आणि नाभीवर होती. मी गणिताचा प्रश्न विचारण्याच्या बहाण्याने त्याच्याजवळ गेले. तो थोडा माझ्याजवळ आला आणि त्याचा हात माझ्या कमरेवर फिरू लागला. मी त्याच्या हालचालीचे दुर्लक्ष केले. तेव्हाच माझा दीर म्हणाला, वहिनी, माझ्या डोक्यात खूप जोरात वेदना होत आहेत. तू माझ्यासाठी कॉफी बनवून आणशील का? मी पटकन स्वयंपाकघरात गेले आणि कॉफी बनवून आणली. मी आवाज दिला, दीरजी, तुमची कॉफी. पण त्याला तयार झाली आहे. माझा आवाज ऐकून तो नव्हता, कारण त्याचे पूर्ण लक्ष माझ्या कमरेवर होते. कॉफी ठेवण्याच्या बहाण्याने मी त्याच्यासमोर थोडी झुकले, जेणेकरून त्याला माझ्या वस्तस्थळाचे दर्शन व्हावे. मी डीप नेक ब्लाऊज घातला होता, त्यामुळे त्याचा तो दिसले असेल. आता त्याची नजर माझ्या कमरेसोबत स्थळावरही होती. माझ्या पतीने तर मला कधी प्रेमाने जवळ घेतले नव्हते आणि तो मला सोडून लांब निघून गेला होता. एक दिवस मी माझ्या दीराकडे गेले आणि विचारले, दीरजी, मला टॅटू काढायचा आहे. खूप छंद आहे. तर मी माझ्या शरीरावर कुठे टॅटू काढू? माझी कंबर पूर्णपणे दिसत होती. त्याने आपला हात माझ्या कमरेवर ठेवला आणि नाभीच्या भोवती फिरू लागला. त्यांच्या त्या स्पर्शाने मी शुद्ध हरपून बसले होते. मी त्याचा हात माझ्या कमरेवर काढला आणि पळत माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी मी त्याच्यासमोर पांढऱ्या रंगाची साडी नेसून गेले. त्यावेळी माझा दीर सोफ्यावर बसला होता. तर मी त्याच्या शेजारील सोफ्यावर जाऊन बसले आणि अनजाण असल्याचे नाटक केले की मला त्याच्या हरकतीबद्दल काहीच माहीत नाही. तो माझ्या कमरेकडे एकटक पाहत होता. त्याच दरम्यान मी म्हटले, दीरजी, तुम्ही काय पाहत आहात? तो म्हणाला, तुम्ही कंबर. मी त्याचे बोलणे ऐकले नाही. असे केले. थोड्या वेळाने तो माझ्या खूप जवळ आला आणि माझा हात आपल्या हातात घेतला. मी त्याचा काहीच म्हटले नाही. आता तो माझ्या खूप जवळ आला होता. त्याचे श्वास माझ्या श्वासाशी टकरात होते. मी त्याला अजिबात रोखले नाही. शेवटी खूप दिवसानंतर मला ही संधी मिळाली होती. तेव्हाच तो म्हणाला, वहिनी, तुझे विचारात होता ना की टॅटू कुठे काढायचा आहे? त्याने मला आपल्याकडे ओढले आणि आपली बोट माझ्या नाभीच्या आत घातली. आज मला पूर्णपणे त्याच्या मिठीत विरघळून जायचे होते. मी त्याचा हात धरला. तेव्हाच त्याने विषय बदलून म्हटले, वहिनी, जर तुम्ही नाभीच्या भोवती टॅटू काढला तर तुमच्या सौंदर्याची सर्वजण स्तुती करतील. आज मला पूर्णपणे माझ्या दीराचे व्हायचे होते. आता स्वतःवर नियंत्रण ठेवायचे माझ्यासाठी आवश्यक झाले होते. मी त्याच्या घट्ट मिठी मारली. त्याने मला उचलल्याने आपल्या खोलीत नेले आणि आम्ही दोघांनी एकमेकांसमोर प्रेम केले.
आता मी माझ्या धीरावर प्रेम करू लागले होते, पण माझ्या मनात एक अपराधीपणाची भावना होती की मी माझ्या पतीची बेईमानी केली आहे. पण असा कोणताही पती असतो जो आपल्या नवीन नवरीला घरी एकटे सोडून जातो? मला वाटते की माझ्याकडून चूक झाली आहे, ज्यामुळे मी माझ्या धीरापासून दुरावले होते आणि मी माझा फायनल इयरही चांगल्या गुणांनी पास केली होती. पण आता तर हदच झाली होती. मनोजला जाऊन पूर्ण 3 वर्षे झाली होती. तो घरी परतलाच नाही आणि आता तर त्याचे फोन करणे बंद केले होते. ही गोष्ट मी माझ्या धीराला सांगितली तर आम्ही दोघे मनोजला भेटायला गोवा पोहोचलो. मग त्याला सरप्राईज द्यायचे होते, पण माझा सर्व प्लॅन फसला कारण तो तिथे दुसऱ्या मुलीसोबत होता. तेव्हा आम्ही तिथल्या लोकांशी विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की ती त्यांची पत्नी आहे आणि त्यांना 1 वर्षाचे बाळही होते. हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या धीराने मला सावरले आणि आम्ही दोघे घरी परतलो. त्यानंतर आम्ही दोघांनी मंदिरात लग्न केले. लग्नानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात केली. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.